नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, एक प्रश्न मनापासून विचारते. तुमच्यापैकी किती जणांना स्वामी चरित्र सारामृत पारायण करायची खूप इच्छा असते, पण वेळ नसल्यामुळे ते राहून जातं? जर तुमच्या मनातही अशी इच्छा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे अतिशय पवित्र आणि दिव्य असा दिवस आहे. या दिवशी फक्त एका दिवसात संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत पारायण करून स्वामींची कृपा कशी मिळवायची हे मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी. या शुभ आशीर्वादांवर विश्वास असणारे अनेक लाखो भक्त आहेत. येत्या 20 मार्चला आपल्या सर्वांचे लाडके स्वामी महाराजांचा प्रकट दिन आला आहे. तर तुमची या 21 दिवसात, 11 दिवसात, 7 दिवसात, 5 दिवसात, 3 दिवसात सेवा झालीच नाही तर येत्या प्रकट दिनानिमित्त तुम्हाला एक दिवसीय अतिशय प्रभावी महाराजांना अतिशय प्रिय अशी प्रभावी सेवा करायची आहे. सेवा अगदी साधी सोपी आहे. तुम्ही घरी केली तरीही चालेल. केंद्रात जाणं शक्य नसेल, अगदी घरी करा. आता या सेवेला मोजून तुम्ही जर ही सेवा कंटिन्यू करत असाल तर तुम्हाला 1 पाऊण तास लागणार आहे. पण तुम्ही ही सेवा पहिल्यांदा करत असाल तर तुम्हाला मोजून 1 तास किंवा सव्वा तास लागणार आहे. सेवा अतिशय साधी सोपी आहे. पण तुमची जी इच्छा आहे ती मनात धरून तुम्ही ही सेवा करा. तुम्हाला याचा 100% रिझल्ट आहे. कारण स्वामी महाराजांना सेवा अतिशय प्रिय आहे. पण तुम्ही जर सेवा केली तर स्वामी महाराज तुमच्या त्या सेवेच्या बदल्यात तुम्हाला काही ना काही देत असतात. पण बघा, आमच्याकडे सर्व आहे, आम्हाला कशाची गरज नाही. तर स्वामी महाराजांनी तुम्हाला जे सगळं दिलं आहे त्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता. आता सेवा कशी करायची, काय करायची, केव्हा करायची, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. बघा, अनेक लाखो भक्त, करोडो भक्त प्रकट दिनांच्या निमित्ताने अक्कलकोटला जात असतात. आता अक्कलकोटला जाणे आपल्याला शक्य नाही तर आपल्या आजूबाजूला जर स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल, तुम्ही तिथे जाऊ शकतात. केंद्र असेल तिथे जाऊ शकतात. तिथे न चुकता तुम्ही तुमच्याकडून जेही दानधर्म आहे ते करू शकतात. यासोबतच तुमची एखादी सेवा आहे ती सेवा पूर्ण झाली असेल तर तुम्ही तेथे जाऊन खडीसाखर आणि जे नारळ आहेत ते देखील अर्पण करू शकता. किंवा तुम्हाला नवीन सेवा सुरू करायची आहे तर तुम्ही करू शकता. आता महाराजांना अतिशय प्रिय सेवा म्हणजे काय आहे तर तुम्ही रोज नामस्मरण करणं महाराजांना अतिशय प्रिय आहे. त्यासोबतच रोज तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण केले, हे सुद्धा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे. यासोबत तुम्ही गुरु लीलामृत तसेच यासोबतच गुरुचरित्र जे आहे तेच पठण करू शकतात. पण आता हे करणं शक्य नाही तर जे 21 अध्यायाची पोथी आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत, याचा जर तुम्ही रोज न चुकता क्रमश 3 अध्याय वाचले तरीही तुमच्या जीवनांमध्ये खूप सारा फरक पडत असतो आणि महाराज काही ना काही, कोणत्या ना कोणत्या रूपांमध्ये तुम्हाला देत असतात. मग बघा, येत्या प्रकट दिनानिमित्त सेवा करायची आहे तर तुम्ही या दिवशी एक दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण करू शकतात. पठण अगदी साधं सोपं आहे. जी पोथी आहे ती अगदी मराठीतच आहे. तुम्ही जर पहिल्यांदा हे अध्याय पाठ आहे किंवा पारायण आहे ते करत असाल तर तुम्हाला सव्वा तास लागणार आहे. पण तुम्ही रोज अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही याच्या आधी सेवा केली असेल तर तुम्हाला मोजून पाऊण तास लागणार आहेत. मग काय करायचं, आपल्याला 20 मार्चला सकाळी लवकर उठायचं आहे. जेवढा लवकर शक्य होईल तेवढा लवकर तुम्हाला उठायचं आहे. त्यानंतर आपले घर संपूर्ण आपल्याला स्वच्छ करायचं आहे, झाडून पुसून घ्यायचं आहे. अंगणांमध्ये सुंदर अशी छानशी छोटीशी रांगोळी काढायची आहे. आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. कारण स्वामी महाराज आपल्या घरांमध्ये येणार आहेत. त्यामुळे आपल्याला घरातील सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि बाहेरची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरात येत असते. आपल्या घरात अतिशय सुंदर आणि जे पवित्र वातावरण आहे ते होत असतं. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला आता स्वामीचं सारामृताचं जे पाठ आहे
ते करायचं आहे. मग ज्या जागी तुम्हाला ती पोथी एक दिवस उचलता येणार नाही, त्या जागी तुम्हाला ती पोथी ठेवायची आहे. त्यानंतर पारायणासाठी पूजेची मांडणी करायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला अगदी स्वच्छ थोडंसं गोमूत्र टाकून, पाणी टाकून स्वच्छ ती जागा पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपण एक स्वास्तिक किंवा छोटीशी रांगोळी काढायची आहे. त्यावर चौरंग ठेवायचा आहे. त्यावर लाल किंवा पिवळे स्वच्छ कपडा अंथरायचा आहे. त्यावर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहेत. बघा, मूर्ती असेल, मूर्तीला अभिषेक करायचा आहे. मग अभिषेक कसा करायचा ते आपण बघू. मूर्तीला प्रथम पाण्याने, त्यानंतर दुधाने अभिषेक करावा किंवा पंचामृताने देखील करू शकता. अभिषेक करताना षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्रांचा जोपर्यंत तुम्ही अभिषेक करणार आहात तोपर्यंत तुम्ही या मंत्रांचं पठण करायचं आहे. तुम्ही पवमान सूक्त यासोबतच रामरक्षा यासोबतच विष्णू सहस्त्रनाम मंत्र 21 वेळा बोलू शकतात. त्यासोबतच अथर्व शिष्याचं पठण करू शकतात. श्री स्वामी स्तवन म्हणू शकता. तुम्हाला जसा वेळ असेल, जसं तुमच्याकडून सेवा होणार असेल तशी करायची. सेवा क्रमश करायची असं नाही. तुम्हाला वेळ भेटणे गरजेचे आहे, कारण आजच्या या धावपळीच्या युगांमध्ये प्रत्येकाला वेळ भेटणं असं नाही. अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून चौरंगावर ठेवायची आहे. फोटो असेल तर गुलाब पाण्याने हलकासा पुसून स्वच्छ करून ठेवायचा आहे. यानंतर सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करून त्याची पूजा करायची आहे. अगरबत्ती लावायची आहे. त्यानंतर आपल्याला खडी साखर महाराजांना नैवेद्य म्हणून ठेवायची आहे. या दिवशी आवर्जून एक नारळ म्हणजे श्रीफळ स्वामींसमोर ठेवायचं आहे. हा नारळ ठेवताना आपल्या मनातील इच्छा स्वामींना सांगायची आहे. यानंतर स्वामींना अष्टगंध लावायचा आहे. हळद कुंकू स्वामींच्या मूर्तीला लावायचं नसतं, हे लक्षात ठेवा. यानंतर महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे हिना अत्तर थोडंसं तुम्ही कापसाचे किंवा फुलाने लावू शकतात. जर फोटो असेल तर त्या फोटोला सुद्धा लावायचे आहे. यानंतर स्वामींना झेंडूचे फूल किंवा पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपली जी स्वामी सारामृताची पोथी आहे त्या पोथीला सुद्धा गंध, फूल, अक्षदा अर्पण करा, नमस्कार करायचा आहे. आता ही सर्व मांडणी झाल्यानंतर आता आपण पारायण सुरू करण्यासाठी तयार झालो आहोत. पारायण सुरू करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्प. संकल्प सोडण्यासाठी हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये अक्षदा, फूल आणि थोडंसं हळद कुंकू टाकायचं आहे. यानंतर आपलं पूर्ण नाव सांगायचं आहे. गोत्र माहीत असेल तर गोत्र सांगायचं आहे, नसेल तर काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे. यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृत 1 दिवसीय पारायण करत आहोत, कोणत्या इच्छेसाठी करत आहोत हे सांगायचं आहे. यानंतर ते पाणी ताटात सोडायचं आहे. हे पाणी नंतर झाडाला टाकू शकता. संकल्प झाल्यानंतर सर्वात आधी स्वामी स्तवन म्हणायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्रांची 1 माळ जप करायची आहे. आता खरंच सांगते, 20 मार्च हा आपल्या सर्वांसाठी पर्वणीचा दिवस आहे. तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढं त्या दिवशी नामस्मरण करा. पण तुम्हाला आता जी स्वामीचं सारामृतच पठण करायचं आहे, मग तुमच्याकडे वेळ नाही, मग तुम्ही 1 वेळेस किंवा 11 वेळेस स्वामी समर्थांचा मंत्र जो जप आहे तो करू शकता. आणि त्यानंतर आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन सुरू करायचे आहे. या ग्रंथांमध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि हे सर्व अध्याय एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाचन करताना काही नियम पाळायचे असतात. वाचन करताना मध्येच उठायचं नाही, मोबाईल बाजूला ठेवायचा आहे, कोणीही डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. वाचन शांतपणे आणि एकाच सुरात करायचं आहे. मोठ्याने वाचू नका. तुम्हाला जेवढ्या आवाजात जेवढं आवश्यक असेल, तुम्हाला स्वतः ऐकू येईल तेवढ्या आवाजात तुम्हाला वाचायचं आहे. आणि पोथी वाचताना काही अर्थ समजून घ्या. महाराजांचे जे वर्णन आहे ते तुम्ही अगदी स्वतः तुमच्या तोंडाने करत आहात असं महाराजांना वाटलं पाहिजे. पारायण वाचताना मध्येच डुलू नका, हलू नका. महिला जर पारायण वाचत असाल तर पूर्ण केस मोकळे सोडून बसू नका. तसेच बघा, ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही, तो पाटावर ठेवून वाचायचा आहे. उडीवर बोट फिरवत वाचन करायचं नाही, डोळ्यांनी वाचायचं आहे आणि मन पूर्णपणे स्वामींकडे केंद्रित ठेवायचं आहे.
असं श्रद्धेने वाचन केल्यास स्वामींची कृपा नक्की मिळते. 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर परत पोथी आपल्याला बंद करायची आहे. परत पोथीला आपल्याला नमस्कार करायचा आहे, स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी महाराज, तुम्ही आज माझ्याकडून ही जी सेवा आहे ती करून घेतली, त्याबद्दल मी तुमचे खरंच खूप खूप मनापासून आभार मानते आणि माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही असंच माझ्या पाठीशी उभं राहा. जे संकट माझ्या आयुष्यात येतील त्याचा जो सामना आहे तो मी करेलच, पण त्याची जी तीव्रता आहे ती कमी व्हावी. माझ्यासोबत तुम्ही अखंड राहावं, माझी ही इच्छा आहे, तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करावी असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि आरती करायची आहे. गणपती बाप्पाची आरती, स्वामी समर्थांची आरती आणि दत्तगुरूंची आरती करू शकता. त्यानंतर तुम्ही स्वयंपाकघरात जेही करणार आहात, पुरणपोळीचा नैवेद्य महाराजांना अतिशय प्रिय आहे, कांद्याचे भजे अतिशय प्रिय आहे, यासोबत बेसनाचे लाडूसुद्धा महाराजांना खूप आवडतात. पण शक्य नसेल तर तुम्ही जेही घरात बनवणार असाल तो नैवेद्य महाराजांना तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर तो नैवेद्य जो आहे तो तुम्ही घरांमध्ये फक्त घरातल्या व्यक्तींनी अर्धा 1 तासाने तो घ्यायचा आहे आणि सर्वांनी खाऊन टाकायचा आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता दुसऱ्या दिवशी आपल्याला जी पोथी आहे त्याचं काय करायचं. जी पोथी आपल्याला फुलं, गंध आणि अक्षता घ्यायची आहेत ते आपल्याला पूर्ण पोथीवर टाकायची आहे. नमस्कार करायचा आहे. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, हा मंत्र म्हणायचा आहे. स्वामी महाराजांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर जे नारळ आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात देखील नेऊन ठेवू शकतात. तुम्हाला जसंही शक्य असेल तसं तुम्ही करा. त्यानंतर जी पोथी आहे ती आपल्याला नेहमीच्या ठिकाणी ठेवायची आहे. बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत. आपली जी जागा होती ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 1 दिवसीय जे स्वामी सारामृत आहे ते पठण करायचे आहे, पाठ करायचा आहे. शक्य असल्यास या दिवशी अन्नदान करण्याचा प्रयत्न करायचा आहे, तरीही ते उद्यापन मानलं जातं. खरंच सांगते, एका दिवसाने सुद्धा तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे. बघा, अतिशय साधी पण अतिशय ही प्रभावी सेवा आहे. श्रद्धेने आणि मनापासून केलेलं 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत पारायण भक्तांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतं. स्वामी भक्तांच्या अडचणी दूर होतात, मनाला शांती मिळते आणि स्वामींची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते. तर तुम्हीही स्वामी प्रकट दिनांच्या दिवशी हे 1 दिवसीय पारायण नक्की करा. निश्चित तुम्हाला याचा फरक पडेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आणि हाईप देखील नक्की करत जा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.